या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। नुकताच इयत्ता 12वीचा तथा सोबत 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे। गुणवंतप्राप्त विद्यार्थी आपले ॲडमिशन करण्याकरता प्रत्येक शाळेची निवड करत आहेत। आपल्यासोबत NTR शाळेचे सर्व सर्विसरी मुख्याध्यापक श्री बर्डिया सर आहे। सर, विद्यार्थ्यांमध्ये निकाल लागलेला आहे 10वी 12वीचा। नेमकं विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं असतं, परंतु अशा वेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाहीत। नेमकं त्याला काय करायचं आहे, त्याला ॲडमिशनची प्रोसेस कशी आहे, आणि मला वाटतं मागच्या वर्षापासून ऑनलाईन पद्धत झाली आहे, तर यावर सर आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल सर? अगोदर ही ऑफलाईन पद्धत होती, परंतु मागच्या वर्षीपासून ही ऑनलाईन पद्धत आलेली आहे। आणि या ऑनलाईन पद्धतीमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपलं रजिस्ट्रेशन करावं लागते आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला कोणत्या कॉलेज घ्यायचं आहे याचा प्रिफरन्स द्यावं लागते आणि ते प्रिफरन्स देऊन त्यानंतर मग ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून त्याला ते कॉलेज अलॉटमेंट केल्या जाते। मग असं नाही आहे की त्यानं फर्स्ट प्रिफरन्स दिलेला आहे म्हणून तेच कॉलेज त्याला मिळतील, ते सगळं डिपेंड आहे त्या शासनावर। तरी पण विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नाही। मी सर्व 10वीमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की त्यांनी लगेच आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं। एकतर तो सायबर कॅफेमध्येही करू शकतो किंवा कॉलेजमध्ये सुद्धा ती व्यवस्था प्रोव्हाइड केल्या जाते। आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तर करतोच, परंतु बाहेरचा जरी विद्यार्थी जर आला तर त्याचंसुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन करून देतो। पण ही परिस्थिती पुष्कळशा विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळं वेळ चालला जाते पण त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही। मग अशा वेळेस त्याच्याकडे प्रॉब्लेम क्रिएट होतात। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आपण आपलं रजिस्ट्रेशन त्वरित करून घ्यावं आणि ती प्रोसेस पूर्ण केल्यानंतर जे कॉलेज त्याला अलॉट होते आहे त्यामध्ये त्याने ॲडमिशन घेऊन घ्यावी, नाही तर त्याचा ॲडमिशनचा प्रॉब्लेम त्याला जातेच। आपल्यासोबत श्री रायकवाड सर आहे, NTR शाळेचे शिक्षक आहेत ते। सर, इयत्ता 10वीमध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांची एक ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन आहे, तर खूप काही विद्यार्थ्यांना म्हणजे ते पास झाल्यापर्यंत त्यांना ॲडमिशन नेमकं कशी केली जाते किंवा कशी प्रोसेस आहे हे माहीत नसतात। तर सर, आपण विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल सर? 17/2025-26 पासून भारत सरकारद्वारे इयत्ता 11वीचे जे प्रवेश आहे हे सेंट्रलाइज पद्धतीने सुरू झालेले आहे, म्हणजे तो ऑनलाईन पद्धतीनं। आणि हे प्रवेश कसं त्याचे राऊंड असतात, म्हणजे एकूण 5 राऊंड त्यांनी ठेवलेले आहे। पहिला ज्याला शून्य फेरी म्हटलं जाते, आणि याचे प्रवेश होत असताना अगोदर विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागायच्या अगोदरच त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागते। रजिस्ट्रेशन करत असताना त्याला कास्ट सर्टिफिकेट, OBCचा असेल तर नॉन क्रिमिलियर, नसेल तर सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म भरून आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म करणं गरजेचं आहे। रजिस्ट्रेशन झालं की पहिला फॉर्म नंबर 1 ओपन होतो। ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे पर्सनल ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो, म्हणजे ॲड्रेस झालं किंवा आपण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या जातीतून आपण फॉर्म भरून राहिलो आहे हा भरून, आणि जे बोर्डाची किंवा चलान टाकून तर फॉर्म 1 कंप्लीट करून फॉर्म 2 ओपन होतो। फॉर्म 2मध्ये आपल्याला शाळेची माहिती टाकावी लागते, आपल्याला कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। कमीत कमी 10 शाळेची माहिती तरी त्यामध्ये टाकावी लागते। ते आपल्या वरुड तालुक्यातली असो किंवा वरुड तालुक्याच्या बाहेरची असो, ते आपल्याला जिथून आपण फॉर्म भरत आहे तिथूनच आपल्याला अपलोड करता येते। फॉर्म नंबर 1 फॉर्म नंबर 2 झाल्यानंतर जो त्यांच्या प्रवेशांचा राऊंड चालू होतो त्यामध्ये त्यांचे नावं येतात, अलॉट झालेले नावं। पहिल्या राऊंडमध्ये अलॉट झाले नाही तर त्यांच्यासाठी दुसऱ्या राऊंडची संधी उपलब्ध असते, पण प्रोसेस ही पहिल्या राऊंडसारखीच करावं लागते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आपला फॉर्म भरावाच लागतो। असे एकूण 5 फेऱ्या होतात, त्यापैकी पहिल्या 4 फेऱ्या ह्या आरक्षण वाईज फेऱ्या असतात, ज्याच्यामध्ये आरक्षणानुसार त्यांच्या सीटा अलॉट केल्या जातात। आणि 5वी फेरी ओपन टू ऑल असते, म्हणजे खुली फेरी असते, ज्याच्यामध्ये तो विद्यार्थी SC कॅटेगरीचा असो, OBCचा असो किंवा ओपनचा असो, तो एकाच क्रायटेरियामध्ये बसतो। अशा 5 फेऱ्या होतात। पण या फेऱ्या झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश जर मिळाला नाही तर पुन्हा शासन त्याच्यासाठी अतिरिक्त काही फेऱ्या ठरवू शकतात। जसं मागच्या सत्रामध्ये जानेवारी 2026पर्यंत 11वीचे प्रवेश झालेले आहे, आणि विद्यार्थी यामध्ये आहे थोडं संभ्रमात आहे, परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे जे शिक्षक आहे, आपले जे मुख्याध्यापक आहे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना ज्या गोष्टीची
त्यांना डिफिकल्टी निर्माण होत आहे, त्या गोष्टी त्यांनी विचारल्या पाहिजे. म्हणून माझं वरुड तालुक्यातल्या आपल्या शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगणार आहे की आता तुमचा रिझल्ट लागलेला आहे. ज्या ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकत होते त्या त्या शाळेमध्ये जाऊन त्या शिक्षकाशी संपर्क साधून आपलं रजिस्ट्रेशन पहिले कन्फर्म करणं अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन नसेल रोहिन भाऊ, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आणि ते प्रवेशापासून वंचित राहू शकते. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे असे विद्यार्थी, ते कोणत्याही शाळेचे असो, NTRचेच असले पाहिजे असे नाही, कोणत्याही शाळेचे असेल त्यांनी NTR शाळेमध्ये येऊन सकाळी 9 ते 11 या वेळेत मी रितेश राईकवार माझ्यासोबत संपर्क साधावा. मी त्यांचे रजिस्ट्रेशन करून देईन आणि त्यांना रजिस्ट्रेशन करत असताना किंवा प्रवेशासंबंधी कुठल्याही प्रकारची शंका असतील त्याचं निरासन करून देण्यासाठी मी समर्थ आहे. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी सकाळी 9 ते 11 या दरम्यान आमच्या NTR संकुलमध्ये यावं. ऑनलाईनचे प्रवेशाची सुविधा इथं उपलब्ध केलेली आहे. आपल्यासोबत आहेत योगेशजी बर्डिया सर आहेत, NTR शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. सर, अनेक विद्यार्थी आपल्या हातून घडले, आपल्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहेत. एक शाळेचा एक वेगळा कणा म्हणून एक आपली ओळख आहे. एक खरोखर एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे सर, आम्हीसुद्धा पाहिलेलं आहे. तर सर, आता ॲडमिशन 10वी-12वीचा निकाल लागला आहे, विद्यार्थी ॲडमिशन करत आहेत. सोबतच काही 5वीचे सुद्धा ॲडमिशन सत्र सुरू झालं आहे. तर या ॲडमिशन संदर्भात तुम्ही पालकांना काय मार्गदर्शन कराल सर? आमच्या इथे वर्ग 5वीच्या ॲडमिशन या जवळपास आता 20-25 दिवस होत आहे आम्ही सुरू केलेले आहे. कारण परिस्थिती अशी आहे की एकदा रिझल्ट लागल्यानंतर 7-8 दिवसामध्ये आमच्या ॲडमिशन्स कंप्लीट होतात. कारण कसं आहे की आम्हाला 3 तुकड्या आहे आमच्या, हार्डली आम्ही 125 विद्यार्थी घेतो त्या तुकड्यांमध्ये, आणि त्या विद्यार्थ्यांचे एकदा कोटा पूर्ण झाला की मग आम्ही ब्रेक देतो. म्हणून अशा वेळेस माझं पालकांना एक सांगणं राहील की ज्यांचे मुलं इथे शिकत आहे किंवा ज्या मुलांचे कोणी नातेवाईक इथे शिकत असतील किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणी 4थीचा विद्यार्थी असेल तर त्यांनी त्वरित या 5-7 दिवसामध्ये त्या ॲडमिशना घेऊन घ्याव्यात. नाही तर ही परिस्थिती दरवर्षीची आहे आमची. कारण एकतर कसं आहे की आमच्या इथे जे खर्डीचे सुद्धा विद्यार्थी येतात, आमची आदर्श इंग्लिश स्कूल, आदर्श मराठी स्कूल आहे, तिथले सुद्धा विद्यार्थी आम्हाला घ्यावं लागतात, आणि आमच्या इथे जे विद्यार्थी येतात त्यांनासुद्धा घ्यावं लागते. म्हणून माझं पालकांना हेच सांगणं राहील की येत्या 8-10 दिवसामध्ये आपण आपलं ॲडमिशन कंप्लीट करून किंवा प्रोव्हिजनल, जर त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांना मिळालं नसेल, प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन ते करून घ्यावी, म्हणजे त्यांच्यासाठी ते फायद्याचं राहतील. एक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. सोबतच पालकांनीसुद्धा गैरसोय होऊ नये याकरता NTR शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन संदर्भात मार्गदर्शन वेळोवेळी केले जातात. त्यांनी सांगितलं की 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचीसुद्धा ऑनलाईन पद्धत कशी, ॲडमिशन संदर्भात काय अडचण आहे त्या संदर्भात रायकवार सर आहेत. पाहत राहा कॅमेरा निकोबावनीचा प्रवीण सारखं चोळामणी स्पोर्ट.